मैं स्नेहा राउत, बीएस क्राइम इंडिया न्यूज में आपका स्वागत है। खास खबर पर एक नजर। राष्ट्रवादी कांग्रेस के नेता छगन भुजबड़ की सभा। भंडारा गोंदिया संसदीय क्षेत्र के राष्ट्रवादी कांग्रेस तथा अन्य दल गठबंधन के उम्मीदवार नाना पंचबुधे के प्रचार सभा को स्वागत लॉन लाखनी में संबोधित करने आए राष्ट्रवादी कांग्रेस के नेता भाजपा सरकार का खूब समाचार लिया। इस समय छगन भुजबड़ ने जनता को कहा कि किसके अच्छे दिन आए हैं। युवकों को नौकरी नहीं मिली, जन धन खाते में पैसे नहीं आए, बेरोजगारी बढ़ी, महंगाई बढ़ी, 5 साल में 12,000 किसानों ने आत्महत्या की। भाजपा सरकार ने कुछ नहीं किया, फिर भी अच्छे दिन का ढोल बजा रहे हैं। इसलिए जनता ने अब सावधान होना चाहिए। देश में शरद पवार जब कृषि मंत्री थे तब गेहूं धान का दाम तिप्पट किया था। 125 करोड़ जनता की भूख मिटाई थी। भाजपा सरकार महंगाई की मार से जनता को मार रही है। प्रफुल्ल पटेल ने भेल कारखाना लाया, उसके बाद वे चुनाव हारे। भाजपा की सरकार आई और इस सरकार ने भेल का खेल कर दिया। अगर यह कारखाना शुरू हुआ होता तो हजारों युवकों को रोजगार मिला होता। भाजपा ने नेता लोग लुभावन शब्दों के मायाजाल से जनता को गुमराह कर रही है। कांग्रेस ने देश पर 65 साल राज किया तो 51 लाख करोड़ का कर्जा हुआ, पर इस सरकार ने सिर्फ 5 साल में 31 लाख करोड़ का कर्जा किया। नरेंद्र मोदी युवकों को इंजीनियर, डॉक्टर या अधिकारी बनने के सपने नहीं दिखाते, वे सभी को चौकीदार बनाना चाहते हैं। चौकीदार के सपने दिखाने वालों ने उसके पगार में जिंदगी जीकर दिखाना चाहिए। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का एक ही नारा है, न घर बसा हमारा, ना बसने देंगे तुम्हारा। जनता के साथ मन की बात और अंबानी अदानी के साथ धन की बात। वारे मोदी सरकार। इसलिए अब सोच समझ के और सावधान होने के दिन आए हैं। मुख्यमंत्री तुम्ही करता, हायकोर्टाचे 2 जज बोलतात की तुमच्याकडे 11 खाते आहेत, तुम्ही करता का? तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात का भाजपचे कार्यकर्ते आहात? किती आणखी शाल जोडले आत्महत्या करणाऱ्या लोकांना तुम्ही दिलं पाहिजे, ज्यांना नोकऱ्या नाही त्यांना तुम्ही उभं केलं पाहिजे। त्यांनी सांगितलं 22 लाख सरकारी भारत सरकारच्या नोकऱ्या रिकाम्या आहेत, वेकेन्सी आहेत आणि वेगवेगळ्या बाकीच्या संस्थांमध्ये जागा खाली आहे। बाकीचे कारखाने उद्योग धंद्याचे देखील तेव्हा आपण प्रयत्न करू, परंतु अगर 30-35 लाख जागा सरकारच्या खाली आहे, त्या सरकारने भरायच्या आहे, त्यामुळे ताबडतोब भरल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं। असिफा बानू नावाची एक छोटी मुलगी, असिफा लहानशी बकरवाल समाजाची, कित्येक लोकांनी बलात्कार केला आणि मंदिरात आणि परत ठार केलं आणि ज्यांनी बलात्कार केला त्या लोकांना पकडू नका म्हणून भाजपच्या लोकांनी मोर्चा काढला आणि तिथल्या गावामध्ये एकदम बेगाम तिथे लोक राहतात, तिथे सुद्धा टावर उभे करून तिथे सेवा देतात मोबाईलची। या बीएसएनएल 6 महिने पगार दिला आणि आपल्याकडे 4G सुरू आला का 4Gचं परमिशन दिलं नाही, हळूहळू ती बीएसएनएल मारून टाकतात, लोक हवाल दिला। मला असं सांगण्यात आलं 54,000 लोकांना काढून टाकलं। यांचं लग्न फेल, यांचं गुजरात मॉडेल फेल, नोटबंदी फेल, मेक इन इंडिया फेल, स्टार्टअप इंडिया फेल, डिजिटल इंडिया फेल, 2 कोटी लोकांना रोजगार फेल, 15 लाख फेल, आता राफेल 550 कोटी रुपयाचं राफेल विमान 1650 कोटी रुपयाला तुम्ही का घेतलं, या प्रश्नाला मोदी साहेब उत्तर देत नाही।
ठरवलं होतं फ्रान्सकडून एक विमान 550 कोटीला घ्यायचं. हे सरकारला 16.5 कोटी. नाशिकला आणि बेंगलोरला कारखाना हिंदुस्थान एरोनॉटिक्स गव्हर्नमेंटच्या कारखाना विमान पुरवठा सुखोई विमान पुरवणे मिग विमान पुरवणे त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं काँग्रेस सरकार. ते काढलं. हर बच्चा शिक्षित हो, सीखना चाहिए. इंदिरा गांधी ने कहा हर बच्चा डॉक्टर या सैनिक हो. राहुल गांधी ने कहा हर बच्चा इंजीनियर हो. और हमारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब कहता है बेटा जोर से बोलो मैं चौकीदार. प्रधानमंत्री साहब इंजीनियर हुआ, डॉक्टर हुआ, प्रधानमंत्री साहब माझ्या एका मित्राच्या मुलाचं लग्न ठरलं. साहेब माफ करा, लग्नाला येऊ नका, लग्न कॅन्सल झालं. मी म्हटलं चांगला पोरगा शिकलेला आहे, चांगला इंजिनियर काहीतरी झालं तर लग्न तुझं कॅन्सल कसं काय झालं? काय झालं? अरे मग काय करायचं साहेब, ते पोरगा त्या भाजपवाल्याच्या नावाला लागला आणि फेसबुकवर त्याने लिहिलं मैं चौकीदार हूं. त्या नवरीच्या पार्टीला वाटलं दुल्हन पार्टी, त्याला वाटलं हा पोरगा कसला काय, हा तर चौकीदार वॉचमन आहे, लग्न मोडलं. का तुम्ही संदेश आणि संदेश देता तर मला त्यांना सांगा की चौकीदाराचा सुद्धा खरा चौकीदार, त्याचं सुद्धा काम वाईट नाही, पण तुम्ही स्वतःला चौकीदार म्हणून देतात ना, मग त्या चौकीदाराच्या पगारामध्ये तुम्ही राहून